लग्नात वाजणारी सनई कोणालाही आनंद देते, पण जर त्याच सनईचा सूर स्मशान शांततेत बदलला तर विचार करा. एका मंडपात नवरदेव आहे, नवरी आहे, वराडे आहेत, पण नवरदेवाच्या अंगात जीव नाहीये. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. नवरदेव शांत झोपलाय, तोही कायमचा, आणि नवरी त्या निर्जीव देहाशी लग्न करते. कुटुंब हरलं पण प्रेम जिंकलं. हे शब्द आहेत त्या प्रियसीचे, जिने आपल्या प्रियकराच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहावर वर डोकं ठेवून हे जग जिंकल्याचा दावा केला. महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झालाय. पुरोगामी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना, जिथं जातीचा राक्षस पुन्हा एकदा 2 जीवांना गळून गेला. आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत नांदेडच्या त्या रक्ताळलेल्या गुरुवारची कहाणी, जिथं बंदुकीच्या गोळीचा आवाज प्रेमाच्या अनाहूत किंकाळांपेक्षा मोठा ठरलाय. काय घडलं नेमकं त्या दिवशी नांदेडमध्ये ते जाणून घेऊया. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय मंडळी. घटना आहे नांदेड शहरातली. तारीख 28 नोव्हेंबर 2023, वार गुरुवार. पण या घटनेची पाळंमुळं रुजली होती काही वर्षांपूर्वी. या कहाणीचे मुख्य नायक नायिका आहेत सक्षम ताटे आणि आचल मामिडवार. सक्षम ताटे एक तरुण ज्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती, आणि आचल मामिडवार जी सक्षमवर जीवापाड प्रेम करत होती. त्यांचं प्रेम निखळ आणि पवित्र होतं, पण त्यांच्या प्रेमाच्या आड होती एक भिंत. तीच भिंत जी आजही आपल्या समाजात कित्येक प्रेमकहाण्यांचा गळा घोटते. ती भिंत होती जातीची. सक्षम एका वेगळ्या समाजातून होता आणि आचल उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुटुंबातली. आचलच्या घरच्यांना, विशेषतः तिचे वडील आणि भाऊ साहिल आणि हेमेश मामिडवार यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी अनेकदा आचलला समजावलं, धमकावलं, पण प्रेमाला ना जात कळते ना भीती. आचल सक्षमसोबत ठाम उभी राहिली. तिला माहीत होतं की तिच्या घरून विरोध होणार आहे, पण हा विरोध जीवे मारण्यापर्यंत जाईल याचा अंदाज कदाचित या दोघांनाही नव्हता. गुरुवारची संध्याकाळ. नांदेडमधील जुना गंज परिसर. वेळेचे काटे पुढे सरकत होते आणि दुसरीकडे मामिडवार कुटुंबाच्या डोक्यात रागाची आग भडकत होती. आचलच्या प्रेमामुळे समाजात आपली बदनामी होते ही एकच गोष्ट तिच्या वडिलांना आणि भावाला सलत होती. त्यांनी ठरवलं होतं आजच या प्रकरणाचा निकाल लावायचा. सक्षम आपल्या काही मित्रांसोबत जुनागंज परिसरातील पहलवान टी हाऊसच्या मागे उभा होता. कदाचित गप्पा मारत असेल, हसत असेल. त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू त्याच्या दिशेने चालत येतोय. त्याचवेळी तिथे आचलचा भाऊ हिमेश आणि त्याचे वडील पोचले. त्यांच्या डोळ्यात फक्त खुन्नस होती. सुरुवातीला काही बाचाबाची झाली. सक्षमने कदाचित त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असेल, पण संवादाची वेळ केव्हाच निघून गेली होती. अचानक हिमेशने बंदूक काढली. पहिली गोळी सुटली. ती थेट सक्षमच्या बरगडीत घुसली. सक्षम खाली कोसळला, रक्तबंबाळ झाला. पण नराधमांचं समाधान मात्र झालं नव्हतं. गोळी लागूनही जीव शिल्लक असेल तर, या विचारानं त्यांनी माणुसकीची सीमा ओलांडली. तिथेच पडलेली एक जड भरशी उचलली आणि जखमी सक्षमच्या डोक्यात घातली. एकामागोमाग एक वार ते करत गेले, जोपर्यंत सक्षमचा श्वास थांबत नाही. रस्त्यात लोकांच्या साक्षीनं एका प्रेमकहाणीचा अंत झाला होता. सक्षमचा जीव गेला होता. पण खरी कहाणी इथं संपत नाही. खरी कहाणी इथून सुरू होते. जेव्हा ही बातमी आचलला समजली, तेव्हा ती कोलमडून केली, रडली. पण त्यानंतर आचलने जे केलं त्यानं उपस्थित प्रत्येकाचा अक्षरशः थरकाच उडाला. तिच्या डोळ्यात रडून झाल्यानंतर एक विचित्र शांतता आणि निर्धार होता. लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. तिने जाहीर केलं, तुम्ही त्याला मारलं कारण आमचं लग्न होऊ नये, पण तुम्ही त्याचं शरीर संपवू शकता, आमचं नातं नाही. आणि मग त्या शोकाकुल वातावरणात एक अंगावर काटा आणणारा विधी पार पडला. आचलने सक्षमच्या त्या निश्चित पडलेल्या देहासोबत प्रतिकात्मक विवाह केला. तिने त्याला हार घातला, स्वतःच्या कपाळावर त्याच्या नावानं कुंकू लावलं आणि जगाला ओरडून सांगितलं, कुटुंब हारलं आणि प्रेम जिंकलं. मी त्याचीच होते आणि आजपासून त्याचीच विधवा म्हणून जगेन. विचार करा त्या दृश्याचा. समोर प्रियकराची चिता रचली जातीये आणि इकडे प्रियसी त्याला पती मानून त्याच्या पाया पडते. हे दृश्य पाहून अक्षरशः दगडही पाझरला असता. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. दिवसा ढवळ्या घडलेल्या हत्येमुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले आचलचा भाऊ हिमेश मामिडवार, तिचे वडील आणि त्यांच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्यावर BNS कलम 103 अन्वये हत्येचा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. पण प्रश्न हाच आहे की एवढं कळून उधवणाऱ्यांना एवढी भीती का वाटली नाही? एका क्षणाच्या रागापायी 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. एकीकडे ताटे कुटुंबानं आपला तरुण मुलगा गमावला, तर दुसरीकडे मामिडवार कुटुंबातील पुरुष जेलमध्ये गेले आणि त्यांची मुलगी ती जिवंत असूनही मनानं मेलीये. पण मंडळी, ही घटना फक्त एक न्यूज नाहीये.
तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत. मंगळावर जाण्याच्या आपण गप्पा मारतो, पण आजही आपल्या मातीतल्या मुलामुलींना जात एका शब्दावरून जीव गमवावा लागतोय. ऑनर किलिंग, यात कसला आला ऑनर? पुढच्या पोरीचं सुख हिरवून घेण्यात कोणता सन्मान आहे? एका निष्पाप मुलाचा जीव घेण्यात कोणती मर्दानगी आहे? आचलने जे केलं ते बंड होतं त्या व्यवस्थेविरुद्ध, त्या विचारांविरुद्ध ज्याने तिच्या प्रेमाचा बळी घेतला. तिने सिद्ध केलं की तुम्ही शरीराला मारू शकता, पण प्रेमाला नाही. पण याची किंमत मात्र सक्षमला मोजावी लागली. या घटनेतून आपण काय शिकलो? जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकमेकांकडे बघणार नाही, तोपर्यंत जात ही भिंत आपण आपल्या मनातून पाडणार नाही. तोपर्यंत असे सक्षमचे बळी जातच राहतील आणि असे आचल आयुष्यभर रडत राहतील. तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? आचलच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच अशाच व्हिडिओसाठी आपल्या नेमका मुद्दा कायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.